नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय माझा विषय. नमस्कार, मी रुशाली यादव. श्रीलंकेमध्ये बुरखाबंदी झाल्यानंतर आपल्याकडे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बुरखाबंदीवर अग्रलेख लिहिण्यात आला. आपल्याकडच्या दहशतवादी कारवाया पाहता बुरखाबंदीही आपल्याकडे झाली पाहिजे असं सामनातून लिहिलं गेलं. मात्र त्यावरही शिवसेनेतला मतभेद समोर आला. आता हा मुद्दा शांत होतो ना होतो तोच गीतकार जावेद अख्तर यांनी बुरखाबंदी सोबतच घुंगडबंदीही झाली पाहिजे असं वक्तव्य केलंय. आणि त्यातही राजस्थानातल्या 5व्या टप्प्यातल्या मतदानाआधी सरकारनं ही बंदी घालावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे त्यांनी हे आव्हान दिलेलं आहे सरकारला. संवेदनशील मुद्द्यांवरती सातत्याने आपल्याकडे परखड मतं मांडणारे हे जावेद अख्तर आणि त्यांच्या वक्तव्यामुळे साहजिकच पुन्हा वातावरण ढवळून निघालेलं आहे. प्रथा, परंपरा, संस्कार या सगळ्याच्या नावाखाली सुरू असलेली बुरखा किंवा घुंगट पद्धती ही इतक्या सहजासहजी दूर सारता येईल का? बुरखाबंदीची मागणी होत असताना घुंगटबंदी का नको? महिला वर्ग याकडे सगळा कशा पद्धतीने पाहतो यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेमध्ये आपल्याकडे औरंगाबादहून सहभागी होत आहेत हिना सिरहान, ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, इस्लामच्या अभ्यासक आहेत. प्रियदर्शनी गायकवाड आपल्यासोबत या चर्चेमध्ये, माफ करा, प्रियदर्शनी हिंगे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. त्याचबरोबर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे आपल्यासोबत पुण्याहून या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील. सुरुवातीलाच मी औरंगाबादला जाते हिना यांच्याकडे. हिनाजी, तुम्ही या मागणीकडे कसं पाहताय? बुरखाबंदी कराच पण घुंगटबंदी सुद्धा करा अशी मागणी केलेली आहे जावेद अख्तर यांनी. मुळातच बुरखाबंदी किंवा घुंगटबंदी म्हणजे नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुम्ही महिलांच्या वस्त्रांवर का जाताय? कुणाला पण, म्हणजे मला प्रत्येक जावेद अख्तर असो किंवा अजून कोणी पण असो, हा महिलांचा स्वतःचा प्रश्न आहे. त्यांनी काय घालावं आणि काय नाही हे त्यांच्यावर. जसं तुम्ही जेव्हा एखादी स्कर्ट बंदी किंवा अंग प्रदर्शनाविरुद्ध कोणी काही बोललं की त्यांच्यावर एकदम हल्ला केला जातो, तसंच बुरख्यावर तुम्हाला काही गरज नाही. हा प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. जसं आम्हाला आमच्या राज्यघटनेनं 19 अंतर्गत आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलाय, भाषण स्वातंत्र्याचा हक्क दिलाय, तसंच आम्ही काय घालावं आणि काय नाही घालावं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा कुणी आपला इलेक्शनचा मुद्दा ठरू नये किंवा स्वतःचं मतप्रदर्शन याबद्दल करू नये. कारण आमच्या इस्लाममध्ये पण कोणाला जबरदस्ती नाही बुरखा घालण्या, ला इक्रा फिद्दीन. त्याच्यामुळे माझं स्वतःचं असं मत आहे की आणि माझी जबरदस्ती नाहीये असं तुम्ही म्हणताय, मात्र समाजामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची जबरदस्ती केली जाते. घुंगट घालायला सुद्धा आणि बुरखा घालायला सुद्धा ही जबरदस्ती केली जाते. मला वाटतं फिरोज मिठी बोरवाला त्यावर अधिक भाष्य करू शकतील. नहीं, इसमें आई थिंक जो बात श्रीलंका से डिबेट शुरू हुई, सामना में क्या है, उद्धव जी ने क्या बोला, वो इम्पोर्टेंट नहीं है. मगर श्रीलंका में जब वहाँ के सरकार ने कहा कि सेफ्टी के लिए जो फेस कवरिंग की बात है, निकाब की बात है, मैं बुरखे की बात नहीं कर रहा हूँ, हाँ. जो चेहरा ढकने की बात है वो हम सबको एक्सेप्ट करना चाहिए. सभी कम्युनिटीज को बोला कि वहाँ की मुस्लिम कम्युनिटी में इसको एक्सेप्ट किया है. दूसरी बात की अभी केरला में, श्रीलंका नहीं, असे 14 पेक्षा जास्त मैं खाली बता रहा हूँ, आंशिक बुरखाबंदी आहे. मैं तो खाली साउथ एशिया की बात कर रहा हूँ. दूसरी बात आप देखिए कि केरला में क्या हुआ है. केरला में जो मुस्लिम एजुकेशन सोसाइटी है, जो सबसे बड़ी कॉलेज और स्कूलों की जो सबसे बड़ी संस्था है, उन्होंने सर्कुलर पास किया है कि ये जो निकाब है, फेस कवरिंग, वो हम लोग अलाउ नहीं करेंगे. हाई कोर्ट का वहां ऑर्डर है कि जो जो संस्थाएं है वो अपने आप के अनुसार अपना एक ड्रेस कोड बना सकती है. वो दूसरी बात, ठीक है. वहां के उलेमा लोग, मौलाना लोग ने इस्लाम खतरे में वगैरह वगैरह चालू कर दिया है. दूसरे जो मुझे बहुत अच्छी बात लगती है, जो इस्लामिस्ट हमारे टीवी पे आते हैं, जब वो इंडिविजुअल राइट्स की बात करते हैं. पॉइंट है कि सऊदी अरेबिया और ईरान में आप एयरपोर्ट पे उतर नहीं सकते बिना ये सब डाले हुए. वहां कोई चॉइस की बात नहीं है. ये इनके खिलाफ कभी कुछ बोलते नहीं है कि सऊदी में इंडिविजुअल राइट्स होनी चाहिए. आप टीवी पे बोल के बता दीजिए. ईरान में होना चाहिए, टीवी पे बोलते हुए बता दीजिए कि इस्लाम के अंदर इस्लामिक कानून नहीं चलेगा, वहां इंडिविजुअल राइट्स चलेगा. वो आप बोल के बता दीजिए एक इस्लामिक राष्ट्र में, ठीक है. दूसरी जो इंपॉर्टेंट बात है कि आई थिंक इट्स अ मैटर ऑफ नेशनल सेफ्टी. कम्युनिटीज आर अग्रीइंग टू इट. घूंघट भी हाईली पेट्रियार्कल है, ये बुरखा फेस कवरिंग भी हाईली पेट्रियार्कल है. मैं बोलता हूँ ये डिबेट के माध्यम से अगर औरतों की स्वतंत्रता की लड़ाई में एक संघर्ष आगे बढ़ता है तो बहुत पॉजिटिव बात है. काफी औरतें इसको वेलकम करेगी. आनंद दवे यांच्याकडे जायचं. आनंद दवेजी, ज्या पद्धतीनं जावेद अख्तर यांनी वक्तव्य केलंय की बुरखाबंदी तर झालीच पाहिजे, शिवाय घुंगटबंदी सुद्धा झाली तर मला आनंदच होईल, या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? काय ना, जावेद अख्तर नेहमी असा विषय होतो तेव्हा ते टोकाचं हिंदुत्व विरोधी बोलतात तुम्ही. आणि जावेदांचा अभ्यास शून्य आहे. मुळात बुरखा आणि घोंगट याची एकत्र तुलनाच होऊ शकत नाही. घोंगट घातला तर
स्त्री आहे का पुरुष आहे हे कळतं, घुंगटा हनुवटीच्या खालपर्यंत येत नाही, त्याच्यामध्ये बॉम्ब वगैरे गुंडवून जाणं शक्य होत नाही. जावेद बुरख्यामध्ये अख्तर सगळ्या डोक्यावरच्या गोष्टी करतात. मला पदराबद्दल याच्यापेक्षा बोलत पुढे नाहीये. निघायचंय. जो राजस्थान आहे आपल्याकडे, हरियाणा आहे, या भागात महिला संपूर्ण चेहरा हो. त्यांचा कव्हर केला जातो, किंबहुना त्यांना तशी सक्ती केली जाते संपूर्ण चेहरा कव्हर केल्याची. त्याच्याबद्दल जावेद अख्तर मॅडम, बोलतायत. बोला आनंदवे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी राजस्थानी समाजालाच बिलॉंग करतो. आमच्या समाजामध्ये सुद्धा आज ती पद्धत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अंदाजाप्रमाणे शेवटची पिढी अशी घुंगट काढतीये, ती हळूहळू कमी होत चालली, बुरखा कमी होत नाहीये. प्रश्न असा आहे की घुंगट आणि बुरख्यामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणातला फरक आहे दोन्हीच्या मध्ये. तुम्ही घुंगटमध्ये बॉम्ब वगैरे घालून येऊ शकत नाही. आणि या नॅशनल सिक्युरिटी असताना प्रश्न, जर बुरख्यावर बंदी येत असेल आणि घुंगट्यावर सुद्धा बंदी आली तर आमचं त्याला पूर्णपणे समर्थन राहील. आम्ही राष्ट्रीय सुरक्षिततेच्या प्रश्नासाठी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन बघतोय. आजपर्यंत बुरखा घालून ह्या जगामध्ये हजारो बॉम्बस्फोट झालेले, बॉम्ब घालण्याची घुंगट गोष्ट घालून नाहीये. झाले. एखाद्याला जर बॉम्ब आणायचा असेल ना, तर ते स्कर्ट मध्ये किंवा पॅन्टच्या खिशामध्ये घालून पण आणू शकतील. प्रश्न बुरखा किंवा घुंगटमध्ये बॉम्ब घालून आणायचा नाहीये. नाही, मुद्दा maximum असा आहे की कशामध्ये होतंय? याबाबतची मानसिकता काय आहे, याबाबतची घ्या. मानसिकता काय आहे, आपण हे झुगारून देऊ नाही, शकतोय मानसिकता का? तीच आहे. हा फक्त देश नाही, हा देशाच्या संरक्षण वेगळ्या अँगलने आला असता, त्याची उत्तरं सुद्धा आमची वेगळी असती. हा फक्त सिक्युरिटी म्हणून आलेला चेहरा प्रश्न आहे. तो दिसतोय फक्त का, ओळख पटतीये का समोरच्या व्यक्तीची, हा मुद्दा आहे इथे. बॉम्बचा प्रश्न नाहीये इथे. घुंगटमधनं ओळख पूर्णपणे पटते, चेहरा पूर्णपणे दिसतो, जो बुरख्यामध्ये कधीच दिसत नाही. नाही, आनंद दवेजी, थोडासा तुम्ही वेगळ्या ट्रॅकवर जाऊन बरोबर आहे. या ठिकाणी आणि बोलताय. security ज्या वेळेला बरोबर. घुंगट घेतला जातो घुंगट त्यावेळेला तो म्हणजे घुंगट आता कधी एवढा सुद्धा घेतला जातो, छातीपर्यंत घुंगट असतो. आपण नाही, मॅडम, प्रियदर्शनी चुकीची इंडियनकडे भावना, जाऊया. चुकीची- प्रियदर्शनी, आपण कसं पाहता या सगळ्याकडे, या चर्चेकडे आपण कसं पाहताय? मला असं वाटतं की आपण घुंगट आणि बुरखा यांना कम्पेअर करतोय प्रत्येक वेळेला. म्हणजे या मागचं जसं जावेद अख्तरांनी जे काही वक्तव्य केलंय त्याच्या मागची भावना जी आहे ती खरं तर आपण बघितली पाहिजे की जर Exactly. आपल्याला राष्ट्रीय सुरक्षिततेबद्दल बोललं जात असेल तर केवळ राष्ट्रीय सुरक्षिततेबद्दल का बोललं जात नाही. प्रत्येक वेळेला हिंदू असेल तर त्याच्या विरोधात मुस्लिम अशा पद्धतीनं का पिक्चराइज केलं जातं. आणि जेव्हा जेव्हा प्रश्न महिलांचा येतो तेव्हा मला असं वाटतं महिलांना का इथे गृहीत धरलं जातं, महिलांना हे का विचारलं जात नाही. ज्या पद्धतीनं आपण बघतोय बुरख्याबद्दल आज बोलतोय आणि औरंगाबादवरनं आपल्या मैत्रिणीने सांगितलेलं पण आहे की हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. याच बरोबरीनं आपण बघतोय की अनेक विधवा महिला ज्या आहेत त्या मंगळसूत्र घालतात. आता एक घातलं नाही पाहिजे, संस्कृती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या जातात, पण मला बाहेर सुरक्षित वाटावं म्हणून त्या घालतात. आता याच्यावरही वेगळा वादविवाद होऊ, त्याच्या मागची भावना जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की या महिलांना बुरखा घालावा असं का वाटतं, किंवा ज्या महिला आहेत त्यांनीही घुंगट घालावा या मागे मात्र आपण कोणीही बोलताना दिसत नाहीये. त्याच्याबद्दल मात्र कोणीही बोलताना दिसत नाहीये. केवळ राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न आहे म्हणून जर आपण बोलत असू तर मग ननच्या ड्रेस बद्दल पण आपण बोलणार आहोत का, ह्या सगळ्या गोष्टींचाही आपण खरं तर विचार केला पाहिजे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट प्रियदर्शनी, तुम्ही टू द पॉइंट एक्झॅक्टली बोललेला आहात की आपण राष्ट्रीय सुरक्षेबद्दल खरंच बोलतोय का इथे, की 6 तारखेला राजस्थानात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती हा कुठेतरी वाद निर्माण करायचा प्रयत्न होतोय पुन्हा एकदा आणखीन अशाच कुठच्या तरी मुद्द्यावरनं. ही खरी आत्ताची चर्चा आहे. छोटासा ब्रेक नंतर याच मुद्द्याला धरून आपण चर्चा पुढे न्यायचे. पादरा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. बुरख्यावर बंदी हवी मग घुंगटवर का नको, या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करतोय. मला फिरोजींकडे जायचं. फिरोजी, मुद्दा हा सुरू कुठून झाला तर श्रीलंकेपासून झाला. त्या ठिकाणी बुरखाबंदी करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी मुस्लिम संघटनांनी स्वतः आवाहन केलं की सार्वजनिक ठिकाणी महिलांनी नकाब परिधान करू नये, बुरखा घाला मात्र नकाब परिधान करू नये, असं मुस्लिम संघटनाच त्या ठिकाणी आवाहन करतायत. मग आपल्याकडे नेमका प्रॉब्लेम तरी काय? नो, आई थिंक एक तो यहाँ हमारे जो रिफॉर्मिस्ट मूवमेंट्स है वो काफ़ी बैकवर्ड है, एक वो बात है. वैसे महिला संगठन बहुत आगे बढ़ रही है ये सब संघर्षों में. दूसरा मेरा बोलना है कि जो मुस्लिम एजुकेशन सोसाइटी, और केरल सबसे ज़्यादा एजुकेटेड है, केरल के मुस्लिम भी सबसे ज़्यादा एजुकेटेड बाकी के भारत के मुसलमानों से. वहाँ जो मुस्लिम एजुकेशन सोसाइटी ने सर्कुलर निकाला है, एक तो उसने क्लियर कट बोला है कि ये निकाब फेस कवरिंग अलाउड नहीं होगा कैंपस में. दूसरा उन्होंने और इंटरेस्टिंग बात बोली है कि इंडियन इस्लाम इज डिफरेंट फ्रॉम दी मिडल ईस्टर्न और रादर द सऊदी वर्जन ऑफ इस्लाम. भारत के इस्लाम को बचाना पड़ेगा क्योंकि वो कट्टरवाद की तरफ जा रहा है.
और हम लोग देख रहे हैं कि जो सब कॉन्टिनेंटल हमारा जो यहाँ का इस्लाम है वो एक सूफी संतों का इस्लाम है, उसमें ब्यूटी है, एक इंटीग्रेशन है यहाँ के कल्चर्स का। मगर जब से ये वहाबिज्म सलफिज्म का जो पूरा 60-70 से ये जो पूरा कल्चर यहाँ आया है, उससे नुकसान हुआ है, मुसलमानों को नुकसान हुआ है और भारत को भी नुकसान हुआ है। और इनफैक्ट जो दरार बड़ी है, खाली ये कारण नहीं, बहुत सारे कारण है, कम्युनल फोर्सेज दोनों साइड पे एक्टिव है। मगर पॉइंट बीइंग दैट दे आर सेइंग दैट लुक टुवर्ड्स व्हाट इज इंडियन इस्लाम, जो सब कॉन्टिनेंट का हमारा इस्लाम है उसकी तरफ देखो। द इंपोर्टेड वैरायटी इज अ प्रॉब्लम, दैट इज व्हाई सेइंग गेट रिड ऑफ द निकाब इज नॉट पार्ट ऑफ आवर कल्चर। हिनाजी, हाच मुद्दा आहे। अनेक प्रोग्रेसिव्ह मुस्लिम समाजातली व्यक्ती हेच सांगतायत की आपण सौदी अरेबियाचा इस्लाम का फॉलो करायचा, इस्लाम भारतीय इस्लाम सुद्धा आहे आणि तो वेगळा आहे, मग आपण याच्या मागे का धावतोय? सगळ्यात आधी त्यांनी काय मुद्दा सांगितला होता की तुम्ही सौदियामध्ये जाऊन व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू शकता का? मला हाच प्रश्न विचारायचा, मी सौदी नागरिक नाहीये, मी भारत, माझ्या देशाने मला धर्म स्वातंत्र्य दिलंय। आणि जो मुद्दा हा मांडत होते की हा इंडियन इस्लाम वेगळा आहे आणि सौदियातला इस्लाम वेगळा आहे, इस्लाम म्हणजे काय माहितीये का? इस्लाम म्हणजे कुरानला फॉलो करायचं आणि नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं जीवन जे ते तुमच्या आचरणात आणायचं, तेच इस्लाम आहे। आणि हा दहशतवाद साधा वगैरे प्रश्न, प्रकारच कुराणमध्ये नाहीये। सांगितलेलं आहे का? मुळात कुराणमध्ये सांगितलेलं आहे का की बुरखा परिधान केला पाहिजे? हो, मी त्याच्यावर येते। बिलकुल हे बघा, माझ्या गैरमुस्लिम भगिनी आहेत, आज माझ्या जसं प्रियदर्शनी ताईंनी सांगितलं की मुळात बुरखा का घालतायत, आज तुम्ही गैरमुस्लिम लेडीज पण बघू शकता, त्या जे आहेत स्कार्फ बांधतात। का घालतात स्कार्फ? एक, सूर्यापासून रक्षण होण्यासाठी, डस्ट पासून रक्षण होण्यासाठी आणि छेडछाडीपासून रक्षण होण्यासाठी। तेच सांगतो आमचं कुराण की तुम्ही छेडल्या नाही जाऊत। आपण बघा ना, इंडियामध्ये किती आहे? आर यू सिरियस? खरंच स्कार्फ बांधल्यामुळे छेडछाडीपासून रक्षण होत आहे? येस आहोत। मराठा समाजाचे एक विचारवंत आहेत, त्यांनी स्वतःच हेच मत मानलंय। माझ्या ओळखीमध्ये खूप अशा मुली आहेत ज्या स्कार्फ न बांधता रस्त्यावर फिरतात, त्यांना कधी छेडछाडीचा प्रश्न येत नाही। छेडछाड आपण खूप वेगळ्या मुद्द्यावरती जातोय। हिनाजी, स्कार्फ आपण का बांधतो? का बांधून मुली बाहेर पडतात? कारण उन्हापासून संरक्षण व्हावं, धूळ माती जी आहे ती जाऊ नये, दॅट्स इट। त्याच्या पलीकडे जाऊन की माझी छेडछाड होऊ नये किंवा त्याच्यासाठी मुली स्कार्फ बांधून बाहेर नाही पडत। हिनाजी, तुम्ही थोडंसं, मला असं वाटतं की मुद्द्याला सांगतायत आम्हाला आमच्या गैरमुस्लिम। बोला हिनाजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा। अच्छा, एक मिनिट। आणि अजून तुमचं म्हणणं असं होतं की जे यांनी सांगितलं की सुरक्षिततेचा प्रश्न, अरे आज आम्ही मॉलमध्ये जातो, थिएटरमध्ये जातो, जिथे पण जातात तिथं तुमचा काढून बघितला जातो, नकाब काढून बघितला जातो। जेव्हा सुरक्षिततेचा प्रश्न येतो, जसं आपल्याकडे तिच्यासाठी ही एक संकल्पना म्हणजे पोलीस यंत्रणा ही राबवतीये की एक फिरतं वाहन चालते की कुणाला लेडीजला कुठे काही प्रश्न आला तर त्या महिला पोलीस तिथे जाऊन पोहोचतात। तर तशाच प्रकारची तुम्ही एक महिला पोलीस, मुद्दा फक्त मॉल किंवा थिएटर्स पुरता मर्यादित नसतो। या बुरख्याचा काही वेळा गैरवापर होऊ शकतो। एखादा चोर असेल किंवा एखादा आणखीन कोणी गुन्हेगार असेल, बुरख्याच्या आडून गैरकृत्य करू शकतो। ज्या वेळेला आपल्याकडे चेहरा झाकण्यावरती कंपल्शन नाहीये किंवा कंपल्शन आहे, चेहरा झाकू शकणं आपल्याकडे अलाउड आहे, बुरख्याबद्दल इथे कोणाचंही ऑब्जेक्शन आहे। फेस वेल जी असते, चेहऱ्यावरती जो नकाब असतो, त्याच्याबद्दलचं हे ऑब्जेक्शन आहे। जर एखाद्याने या बुरख्याचा गैरवापर समजा केला तर हात कोणाकडे दाखवला जातो? त्या बुरख्याकडे दाखवला जातो आणि पर्यायाने समाजाकडे दाखवला जातो हात। म्हणून हा कन्सर्न आहे, म्हणून हा कन्सर्न आहे। असे गैरवापर झाले नाहीयेत असं नाहीये। पाकिस्तानमध्ये पेशावरमध्ये बॉम्बस्फोट जिथे झाला त्या ठिकाणी बुरखा घालून दहशतवादी आलेले होते। काँगोमधली ही घटना आहे, त्या ठिकाणी ही दहशतवादी बुरखा घालूनच आलेले होते। भारतामध्ये सुदैवाने कुठच्याही बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी कुठेही बुरख्याचा गैरवापर झालेला नाहीये। म्हणजे इतर कुठच्या बारीक सारीक गुन्ह्यांमध्ये बुरख्याचा वापर होत नसेल असा आपण दावा नाही करू शकत। प्रियदर्शनी, मला तुमचं मत हवं याच्यावरती। मला असेल, स्कार्फ असेल, जो तो आपल्या सोयीनं प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि याच्या मागचं जे खरं कारण आहे
ते शोधायला मात्र आपली ना आहे असं एकंदरीत ह्या सगळ्या चित्रावरनं दिसतंय. प्रत्येक वेळेला जसं सांगितलं की हिंदू स्त्री असेल, मुस्लिम स्त्री असेल, मग त्याचा जो वाद जो आहे तो रंगवला जातो तो अल्टिमेटली हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध हिंदू. म्हणजे बुरख्याचा विषय आला की मग घुंगटचा विषय आला. याच्या आधी घुंगटचा विषय का आला नाही, बुरखाचाच आल्यानंतर का आला. दुसरी एक गोष्ट आहे की जर पासून संरक्षण होत असेल तर मग मुस्लिम स्त्री ही खरंच संरक्षित आहे का असं यांना वाटतंय का. आपण जर आपल्या रेकॉर्ड्स पाहिले किंवा गुन्हे जे घडतात त्याचे रेकॉर्ड्स पाहिले तर आपल्याला कळतं की घरातनच जवळजवळ 60% ते 70% गुन्हे जे आहे ते घरातले पुरुषच घरातनच होतात. मग या बुरख्याचं काय करायचं असाही विषय येतो. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या मागची जी भावना काय आहे नक्की न याचा अभ्यास करण्याची जास्त आवश्यकता आहे. अदरवाईज प्रत्येक जण आपापल्या सोयीने प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावताना आपल्याला इथे दिसून येतोय. आनंद देवीजी, आपल्याकडे खानपानाच्या त्याच्यानंतर पेहरावाच्या या प्रत्येकाच्या पद्धती ज्या आहेत ना त्याच्या मागे काही ना काही शास्त्रीय कारण आहेत. मात्र घुंगटच्या मागे अजूनही म्हणजे ज्या पद्धतीने घुंगट ओढले जातात त्याच्या मागे काय नेमकं आता अजूनही त्याच्या मागे काय. कारण की ज्या वेळेला आता जसं म्हटलं प्रियदर्शनीने की ज्या वेळेला बुरख्याचा मुद्दा येतो त्यावेळेला घुंगटचा मुद्दा जो आहे तो पुढे काढला जातो. मात्र प्रथा परंपरेच्या आडून हे नेमकं चाललंय काय असा सुद्धा साहजिकच प्रश्न पडतो. मुळात हा प्रश्न आहे ना जसं प्रियदर्शनी मांडतात येतात हा अजूनही फक्त नॅशनल सिक्युरिटी म्हणूनच आहे. दुसरं जावेद अख्तरनं जर बुरख्यावर एवढं प्रेम असतं ते त्यांनी शबाना आझमीला आजपर्यंत बुरख्यामध्ये आणलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही. जावेद अख्तर जे फक्त मी येतो त्या मुद्द्यावर मी येतो तुमच्या मुद्द्यावर मी येतो 2 मिनिटं क्लिअर करतो. शबाना आझमीचे कोणतेही कपडे इस्लामाला प्रेरित किंवा इस्लामला त्यांनी सांगितलंय की मी अशा घरात राहिलेलं आहे जिथल्या स्त्रिया या वर्किंग विमेन आहेत, आमच्याकडे बुरखा पाळला जात नाही, बुरख्याबद्दल मला ज्ञान नाही असं त्यांनी सांगितलं. आता नम्रता आता 2 मिनिटं आता ऐका. आता तुमचं महत्वाचं उत्तर देतो की घुंगट पद्धत कशी प्रथा रुजू झाली असेल तर घुंगट पद्धत ही फक्त आता राजस्थान किंवा गुजरात ह्याच भागात दिसते जिथं अतिशय कट्टर आक्रमक आणि विकृत इस्लामनी जिथं राज्यवट होती, जिथं इस्लामी सैनिकांच्या इस्लामी सेनापतींच्या वाईट नजर महिलांवर पडत होत्या. ते नजर पडू नये म्हणून महिलांचं कवच माझ्या चेहऱ्याला घुंगटच्या मागचं मुख्य कारण आहे. इस्लाम यायच्या आधी तिथे बायका घुंगट घेत नव्हत्या असं म्हणायचं का तुम्हाला. नाही नव्हत्या निश्चित नव्हत्या. तसे कोणतेही पुरावे आतापर्यंत सापडलेले नाहीये. किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्याला गोशा पद्धत म्हणतात. ही गोशा पद्धत काही इस्लाम यायच्या घुंगट पद्धत आलेली आहे मॅडम. आपल्याकडे गोशात राहणं इस्लामच्या नंतर गोशा ही खूप पूर्वीची पद्धत आहे. मोडीत काढलेली आहे सुदैवाने महाराष्ट्रात. मात्र अनेक ठिकाणी इस्लामी सैनिकांचं विकृतीकरण चाललेलं होतं, त्यांच्या नजरा वाईट होत्या, तिथे महिलांनी बचावासाठी घुंगटची प्रथा आणलेली आहे. आम्ही आदर करतो कारण संविधानाने त्यांना तो हक्क दिलेला आहे. मला वाइंड अप कमेंट हवे फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडून. फिरोजजी, ज्या पद्धतीने ह्या चर्चा होत आहेत यामध्ये राजकीय कोणाचं तरी हित पाहिलं जातंय हे नक्की आहे. मात्र बुरख्याप्रमाणे घुंगटवर सुद्धा बंदी आणावी या सगळ्याच्या मागे एक जर सामाजिक विचार आपल्याला करायचा झाला तर तुमचं त्याबद्दल काय मत असेल. नो आई थिंक इसको पहले तो हम लोग सिर्फ फेस वेल की बात करें कि बेसिकली फेस रिकग्निशन हो, घूंघट भी हटाओ और ये निकाह भी हटाओ जहां तक पब्लिक प्लेसेस की बात है. एक वो बात है. दूसरा मेरे लिए बुरखा से लेकर घूंघट सब मेल पेट्रियार्की और डोमिनेशन की बातें हैं और जैसे जैसे औरतें इसको छोड़ रही है वो ये होते जाएगा, उसमें मुझे कोई दिक्कत नहीं है. उसके बाद मैं वापस कहूंगा कि मुस्लिम एजुकेशन सोसाइटी केरला ने जो पोजीशन लिया है कि हम लोग इंडियन इस्लाम की बात करेंगे, ये जो पूरा साउदियाइजेशन हो रहा है केरला का, वहाँ प्रॉब्लम्स है. सलाफिज्म बढ़ रहा है. सलाफिज्म के कारण हम लोगों ने देखा कि एक्चुअली श्रीलंका में क्या हो गया है. इंडियन मुस्लिम्स आर वरीड. द मुस्लिम्स ऑफ श्रीलंका ने रिस्पॉन्ड किया है. भारत के मुसलमान भी रिस्पॉन्ड करे, ये बहुत आवश्यक है ये टाइम पे. और मेरा बोलना है कि ये जहां तक ये बातें हैं मतलब घूंघट की ये जो बात बोल रहे हैं बाबर बहुत टाइम पहले चला गया है. अभी हिंदू औरतों को भी ये घूंघट छोड़ने की आप पाबंदी जो डाली है उसको हटा लीजिए. काळ बदलला, विचार बदलला, पद्धती ज्या बदललेल्या आहेत मात्र काही गोष्टी ज्या आहेत अजूनही तशाच आहेत आणि त्या कुठेतरी आता बदलण्याची वेळ आली आहे का
असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. विधानं निवडणुका ज्या वेळेला असतात त्यावेळेला अशी विधानं होत असतात कारण त्याच्या मागे राजकीय हेतू असतो. मात्र या निमित्ताने बुरखा असेल काय किंवा घुंगट असेल काय चर्चा सुरू झालेली आहे. हा थॉट कुठेतरी विजता कामा नये. याबद्दल विचार मंथन नक्की झालं पाहिजे कारण जे काही सगळे आरोप होत आहेत आणि जिथे राजकारणांचं फावतंय तिथे केवळ आणि केवळ गैरसमज असतात. ते गैरसमज दूर होणं महत्वाचं आहे. नक्कीच. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.